नमस्कार, अभिलाषाच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय 15 किलोच्या प्रमाणात बटाट्याचे वेफर्स. वेफर्स पांढरे शुभ्र होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बटाटा वेफर्स करण्यासाठी हे असे मोठ्या आकाराचे इंदोरी बटाटे घ्यायचे आहेत. तर हे बटाटे ओळखायचे कसे, तर दिसायला थोडेसे काळसर असतात, शिवाय साल काढल्यानंतर आतमध्ये ते पांढरे शुभ्र असतात. तर पहा, साल काढल्यानंतर बटाटा आतमध्ये एकदम पांढरा शुभ्र आहे. आता ह्या सर्व बटाट्यांचे आपण साल काढून घेऊया. साल काढल्यानंतर हे बटाटे आपल्याला पाण्यात ठेवायचे आहे, जेणेकरून ते हवेच्या संपर्कात येणार नाही आणि बटाटे आपले काळे किंवा लाल पडणार नाही. सगळे 15 किलो बटाट्यांचे साल काढून घेतले. आता आपण वेफर्स करून घेऊयात. तर वेफर्स करताना बटाटा अशा पद्धतीने आपल्याला तिरका धरायचा आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण बटाटा वेफर्स करणार आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालायचे आहे, जेणेकरून चिप्स आपले पांढरे शुभ्र होतील. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या बटाट्याचे वेफर्स करून घेऊयात. तर इथं आपले सगळ्या बटाट्याचे वेफर्स करून झालेले आहेत. तर इथं वेफर्स करण्यासाठी आपण इंदोरी बटाटा वापरलेला आहे, त्यामुळे आपले तयार होणारे वेफर्स अगदी पांढरे शुभ्र तयार होतात आणि ह्यामध्ये स्टार्चचे प्रमाणसुद्धा अगदी कमी असते. आता इथे 2 ते 3 पाण्याने मी वेफर्स स्वच्छ धुवून घेतले. आता ह्यामध्ये मी तुरटीचे 5-6 वेळे घेतले आणि वेफर्समध्येच हा तुरटीचा खडा टाकून दिला आहे. आता हे वेफर्स असेच आपण रात्रभर ठेवणार आहे. वेफर्स पाण्यामध्ये पूर्णपणे बुडतील इतपत आपल्याला पाणी वेफर्समध्ये ठेवायचे आहे, कारण वेफर्स जर हवेच्या संपर्कात आले तर ते काळवंटात किंवा लाल पडतात. तर आता हे असेच रात्रभर ठेवायचे आहेत. जेव्हा हे बटाट्याचे वेफर्स आपण रात्रभर ठेवतो तेव्हा ते थंड ठिकाणी ठेवायचे आहेत, गरम ठिकाणी ठेवायचे नाही, नाहीतर ते नरम पडतात. ह्या गोष्टीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर दुसऱ्या दिवशी हे वेफर्स तुम्हाला दाखवते, अगदी कडक झालेले आहेत. आता हे वेफर्स आपल्याला वाफवायचे आहेत. आता वेफर्स जास्त प्रमाणात असल्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये हे शिजवणार आहे. तर इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. पाणी गरम झाले की त्यामध्ये 9 ते 10 चमचे इथं मी मीठ घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा झाकण ठेवून पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे. अगदी उकळीसुद्धा आणायची नाही आहे. तर पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. ह्यामध्ये आपण बटाट्याचे वेफर्स घालूयात. तर 50 ते 60% आपल्याला इथं हे वेफर्स शिजवायचे आहे. गॅस मोठाच ठेवलेला आहे. आता व्यवस्थित सगळं मिक्स करून 10 ते 12 मिनिटे हे आपल्याला वेफर्स शिजवून घ्यायचे आहेत. तर इथं आपले 50 ते 60% वेफर्स शिजलेले आहेत. आता कसे ओळखायचे, तर अगदी काचेसारखे ट्रान्सपरंट असे इथं आपले वेफर्स दिसतात. आता लगेचच हे वेफर्स एका चाळणीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे पाणी व्यवस्थित निथळले जाईल. आता लगेचच हे वेफर्स आपण सुकायला घालूयात. तर इथे मी साडीवर एक एक करून वेफर्स वाळत घालणार आहे. शक्य असेल तर वेफर्स कडकडीत उन्हात सुकवायचे आहेत, त्यामुळे अगदी पांढरे शुभ्र असे आपले इथे वेफर्स तयार होतात आणि एका दिवसात म्हटलं तरी ते एकदम छानपैकी सुकतात.
वाळवणाचे पदार्थ नेहमी उन्हातच सुकवावे, कारण ते आपण वर्षभर स्टोअर करणार असतो. तर इथे माझे सगळे बटाटे वेफर्स वाळत घालून झालेले आहेत. आता वेफर्स करताना सगळ्यात किचकट मेथड म्हणजे ते एक एक करून सुकवावे लागतात. वेफर्स उन्हात वाळवल्यामुळे एका दिवसात सुद्धा व्यवस्थित वाळले जातात. शिवाय अगदी पांढरे शुभ्र असे वेफर्स तयार होतात. अजिबात पिवळे किंवा लाल पडत नाहीत. तर इथं आपले सगळे वेफर्स वाळत घालून झालेले आहेत. आता हे वेफर्स मी 2 दिवस कडकडीत उन्हात सुकवून घेणार आहे. तर पहा, 2 दिवस उन्हात सुकवल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र असे आपले इथे वेफर्स तयार झालेले आहेत. तर इथे मी 15 किलोचे बटाटा वेफर्स केले होते. 15 किलोच्या बटाट्यांमध्ये इथं माझे 3 किलो बटाटा वेफर्स तयार झालेले आहेत. अगदी पांढरे शुभ्र आणि पातळ असे आपले इथे वेफर्स तयार झालेले आहेत. काही वेफर्स आपण तळून सुद्धा पाहूयात. तर तेलामध्ये सोडल्या हे वेफर्स अगदी दुप्पट ते तिप्पट असे फुलतात आणि अगदी पांढरे शुभ्र असे इथे आपले वेफर्स तयार झालेले आहेत. तर मुलांना बाहेरचे पॅकेटमधील चिप्स, कुरकुरे देण्याऐवजी असे घरगुती पद्धतीने तयार केलेले वेफर्स कधीही आपण तळून देऊ शकतो. शिवाय उपवासाला खाऊ शकतो किंवा एरवीसुद्धा खाऊ शकतो. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका उन्हाळा स्पेशल वाळवण रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.